नमस्कार, मी ऋषी देसाई. गुन्हेगारांचा कर्दनकाळ आणि सत्याचा साक्षीदार क्राईम फाइल्स मध्ये आपलं स्वागत. 2 रुपयात आता चहा देखील येत नाही. मात्र त्याच 2 रुपयासाठी एकाला आपला जीव गमवावा लागलाय. तर सासूने घेतली सुनेची विषाची परीक्षा. स्वस्तात जमीन मिळवून देण्याच्या नावाखाली एका दाम्पत्यानं 30 ते 40 महिलांना लाखोचा गंडा घातलाय. कुठे आणि कधी या आणि अशाच काही गुन्ह्यांचा पर्दाफाश करणार आहोत आजच्या क्राईम फाइल्स मध्ये. मूल होत नाही म्हणून ठाण्यातील एक दाम्पत्य हताश झालं होतं. अशाच एका बाबाची माहिती मिळाली आणि त्यांनी त्या बाबानं या दाम्पत्याला आपल्या जाळ्यात ओढलं आणि उपचाराच्या नावाखाली त्या महिलेवर अतिप्रसंग केला. या प्रकरणी पोलिसांनी भोंदू बाबाला अटक केली आहे. हा चेहरा निरखून पहा. हा आहे भोंदू बाबा योगेश कुपेकर. ठाणे पोलिसांनी या भोंदूला बेड्या ठोकल्यात. उपचाराच्या नावाखाली योगेश कुपेकरनं एका विवाहितेचा विनयभंग केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेचं वर्षभरापूर्वी लग्न झालं होतं. मात्र मूल होत नसल्यानं पीडित महिला आणि तिचा पती हताश झाले. अशातच त्यांना भोंदू योगेश कुपेकरची माहिती मिळाली. उपचार करण्याच्या नावाखाली भोंदू योगेशनं या पीडित दाम्पत्याला विचित्र सल्ला दिला. आम्हाला एक विधी सांगितला मूल होण्यासाठी. तो विधी आम्ही त्याच्यावरती अंधविश्वास टाकून आम्ही त्याच्याकडून केला. आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवून. भोंदू योगेश कुपेकर उपचाराच्या नावाखाली पीडित दाम्पत्याला वेठीस धरत होता. मात्र नुकताच त्यानं उपचाराच्या नावाखाली पीडित महिलेचा विनयभंग केला. तिच्या अंगावरून लिंबू फिरवण्या वगैरे करत करत नंतर तिला फिजिकल टच करत त्यांनी अतिप्रसंग केला. अशा गुन्हेगाराला कडकच्या कडक शिक्षा झाली पाहिजे आणि कोणत्याही बाबाने यापुढे कोणालाही फसवू नये असा एक कायदा आला पाहिजे. हा सगळा प्रकार पीडित महिलेनं आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर या पती पत्नीनं भोंदू योगेश कुपेकर विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भोंदू योगेशला अटक केली आहे. अशा बाबांच्या आहारी न जाता त्यांच्या विरोधात काही तक्रार असल्यास पोलिसात तक्रार दाखल करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. विषाची परीक्षा घेऊ नये असं म्हटलं जातं. मात्र अमरावती शहरातील यशोदानगर भागात राहणाऱ्या एका सासूनं चक्क सुनेला विषाची परीक्षा घेण्यास सांगितलं. आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी सासूनं हे अघोरी कृत्य केलं आणि त्यात त्या दुर्दैवी सुनेचा मृत्यू झाला. यशोदा कॉलनीत घडलीये. चोरीचा आळ घेत सासू पुष्पा येवतीकरने आपली सून भारतीला विष प्राशन करण्यास भाग पडलं. महेंद्र येवतीकरशी लग्न झाल्यापासून सासू पुष्पा नेहमीच काही ना काही कारणावरून भारतीशी वाद घालायची. काही दिवसांपूर्वी 10,000 रुपये चोरल्याचा आरोप सासू पुष्पाने सुनेवर केला होता. आणि तू चोरी केली नसशील तर विष पिऊन दाखव आणि निर्दोषत्व सिद्ध करून दाखव असा तिच्यावर दबाव टाकला. तिच्या हातात विष देऊन ते घेण्यास तिला भाग पाडलं. मात्र स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी घेतलेल्या विषामुळे भारतीचा मृत्यू झाला. माझी बहीण घरी होती. तिला जसं दिसलं ती पण आली. ती म्हणजे माझ्या आईला इथून दवाखान्यात घेऊन गेली आणि माझ्या आईने तिला सांगितलं होतं की मला हे करायचं नव्हतं, मला मरायचं नव्हतं. तिला शिक्षा व्हायला हवी. माझी आई आत्महत्या करू शकत नाही. तिला घरातून केस ओढत बाहेर आणलं, मारलं, परत केस ओढत नेलं आणि तिला म्हणे तू खानदानी जर असशील तर हा विषाचा डब्बा पिऊन दाखवशील, तू चोरी नसशील केली तर हा विषाचा डब्बा पिशील. आणि स्वतः बाथरूमच्या तिथे ठेवलेला तो विषाचा डब्बा तिच्या हातात आणून दिला आणि तिला प्यायला प्रवृत्त केलं. केशव काकांच्या घरी गेलो, ॲटोवाल्याला बोलवला, ॲटोमध्ये टाकला आणि बोंड हॉस्पिटलला ॲडमिट केलं. तरी माझ्या आजीची शिवीगाळ चालूच होती. या प्रकरणी सासू पुष्पा येवतीकरला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर तिची रवानगी महिला पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा येथे कलम 498, 306 भादवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे. आरोपी मृतकची सासू हिला काल अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणाचा पोलीस आता अधिक तपास करीत आहेत. मात्र या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राजेश सोनाने, झी मीडिया, अमरावती. भरमसाठ व्याजदर देण्याचा दावा जर कोणी करत असेल तर त्या योजनेत पैसे गुंतवण्याआधी 4दा विचार करा, कारण तुमची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रत्नागिरीतही असाच एक प्रकार उघड झालाय. या फसवणुकीतून अनेकांना लाखोचा गंडा बसलाय. पोलिसांनी मुसके आवळलेला हा आहे मिलिंद सुवारे. शहरातील जयस्तंभ आजगावकर वाडीतला हा तरुण.
या तरुणासोबत शहरातल्या काही प्रतिष्ठित व्यक्तींनी रत्नागिरीकरांना गंडवलंय. नॉन बँकिंग कंपनीच्या नावाखाली आकर्षक व्याजदराचं आमिष मिलिंद आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी दाखवलं होतं. रत्नागिरीतल्या अनेकांनी आकर्षक व्याजदर मिळतो म्हणून लाखोंच्या ठेवी यात गुंतवल्या. मात्र मुदत संपल्यावर मिलिंद यांनी हात वर केले. विजयालक्ष्मी योजनेच्या नावाखाली भरमसाठ व्याज देण्याचं आमिष दाखवून 25 ते 30 जणांची 13,84,000ला फसवणूक केल्याचं उघड झालंय. या योजनेमध्ये लोकांना एका वर्षाकरिता फिक्स डिपॉझिट करण्यास सांगून त्यावर आकर्षक व्याज देणार असं आमिष दिलं जात होतं. रत्नागिरी शहरातल्या मंजिरी कारकर या महिलेला आपली फसवणूक झाल्याचं समजल्यानंतर त्यांनी तक्रार दिली. त्यानंतर मिलिंद सुवारेच्या मुसक्या आवळल्या गेल्या. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे. सदर गुन्ह्यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे. आरोपी मिलिंद हा या साखळीतला एक घटक आहे. तो लाखो रुपये वरील माणसांकडे जमा करत होता. त्यामुळे या प्रकरणात आता आणखी किती जण गुंतली आहेत हे शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रत्नागिरी. डॉक्टर झाकीर नाईकची इस्लाम रिसर्च फाउंडेशन ही संस्था संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या संस्थेमार्फत धर्मांतर केलं जात असल्याचा संशय आहे. शिवाय लव्ह जिहादसाठी या संस्थेकडून फंडिंगही केलं जात आहे. एटीएसनं अटक केलेल्या अर्शिद कुरेशीच्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. झाकीर नाईकची IRF संशयाच्या भोवऱ्यात. IRF करायची लव्ह जिहादला फंडिंग. मुंबईतल्या एका मोठ्या डॉक्टरच्या मुलाचं धर्मांतर. 800हून जास्त मुलांचं धर्मांतर केल्याचा खुलासा. गली डॉक्यूमेंट्स इसलिए है कि देखो शरीयत के हिसाब से तो एक आदमी इस्लाम कबूल कर लिया, कलमा पढ़ लिया तो वहाँ तक मामला हो गया. लेकिन गवर्नमेंट ऑफ इंडिया ने जो है उसको राइटिंग में उसका स्टेटमेंट वगैरह लेना, अपने तौर से उसको नोटराइज वगैरह कराना, उस पर जो है गवर्नमेंट ने ये करके कानून बना के रखी हैं. तो इसलिए ये तमाम चीज़ें करना पड़ता है. तो उसके तहत हम लोग उनकी जो लीगल प्रॉब्लम्स आते हैं, उनकी जो भी मामला आते हैं, नेम पुराना नाम एक रहता है, अभी इस्लामिक नेम आया तो नेम चेंज का पूरा लीगली हम लोग इस अंदाज से आगे बढ़ाते हैं. हा आहे रिजवान खान. मुंबईत इतर धर्मीय मुलांचं इस्लाममध्ये कसं धर्मांतर केलं जात आहे याबद्दल तो सांगतोय. अल जजीरा चॅनलवरच्या डॉक्युमेंटरीत त्यानं ही माहिती दिली आहे. याच रिजवानला ISISचा संशयित दहशतवादी म्हणून महाराष्ट्र आणि ATS केरळनं अटक केली आहे. त्याच्यासोबत इस्लाम रिसर्च फाउंडेशनच्या अर्शिद कुरेशीला देखील अटक करण्यात आली आहे. ते दोघंही मिळून लव्ह जिहाद मोहीम चालवायचे असा संशय तपास यंत्रणांना आहे. अर्शिद कुरेशी आणि रिजवान खान या दोघांनी मुंबईतून 300पेक्षा जास्त तरुणांचं तर देशभरामध्ये जवळपास 1000पेक्षा जास्त तरुणांचं धर्मांतर करून इतर धर्मीय मुलींशी त्यांचं लग्न लावून लव्ह जिहादला खतपाणी घातल्याचं तपासामध्ये उघड झालेलं आहे. एवढंच नाही तर इस्लामिक रिसर्च फाउंडेशन ही झाकीर नाईकची जी संस्था आहे, या संस्थेने अर्शद कुरेशी आणि जो रिजवान खान आहे या दोघांना लव्ह जिहाद करता पैसे देखील पुरवलेले आहेत, आर्थिक फंडिंग देखील केलेली आहे. यापैकी किती तरुणांचं बळजबरीनं धर्मांतर केलं गेलं याचा तपास ATS करते. अशा प्रकारे धर्मांतर करून तरुणांचं ब्रेन वॉश करून त्यांना ISISच्या दहशतवादी मार्गावर पाठवलं जायचं. रिजवान आणि अर्शिद या कारवाया कशा करायचे ते पहा. अर्शिद कुरेशी आणि रिजवान खानची लव्ह जिहादची मोडस. अर्शिद कुरेशी सोशल मीडियावरील फेसबुक, WeChat, व्हॉट्सॲप, ईमेलचा वापर करून तरुणांना ISIS या दहशतवादी संघटनेकडे आकर्षित करायचा. मुस्लिम धर्मीय तरुणांचं ब्रेन वॉश करायचा. त्यांना इतर धर्मीय तरुणांमध्ये मुस्लिम धर्माचा प्रचार आणि प्रसार करायला लावायचा. मुस्लिम धर्म स्वीकारा, अन्यथा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होईल असं तो घाबरवायचा देखील. धर्मांतर झाल्यानंतर मुस्लिम धर्म वाचवण्यासाठी आणि जन्नत मिळण्याकरता ISIS सोबत काम करण्यास त्यांना भाग पाडायचा. तर रिजवान खान ब्रेन वॉश केलेल्या तरुणांना मुस्लिम धर्माचं जहाल महत्त्व समजावून सांगायचा. धर्मांतर केलेल्या तरुण तरुणींचे निकाहनामे तयार करायचा. मुस्लिम धर्म स्वीकारलेल्या तरुणांना नवी ओळख, नवं नाव, नवा आसरा देण्याचं काम रिजवान करायचा. या धर्मांतरासाठी IRF कडून आर्थिक मदत मिळवायचा. त्याची बिलं ATSनं रिजवानकडून हस्तगत केली आहेत. अर्शिद कुरेशी आणि रिजवान खान या दोघांनी मुंबईतल्या गिरगाव इथल्या एका प्रसिद्ध डॉक्टर कुटुंबातील एका तरुणाचं धर्मांतर केलेलं आहे. ATS आता अशा कुटुंबांची चौकशी करत आहे आणि इस्लामिक रिसर्च फाउंडेशन वरती कारवाईचा फास आवळत आहे. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई.
गोव्यात सुट्टी घालवल्यानंतर तो मोठ्या खुशीत विमानानं घरी परतला. घरी पोहोचल्यावर रिक्षावाल्याशी त्याचा अवघ्या 2 रुपयांवरून वाद झाला. मात्र तोच वाद आपल्या जीवाचा वैरी बनेल याची त्या तरुणाला जराही कल्पना नव्हती. पाहुयात नेमकं असं काय घडलं, ती रक्तरंजित कहाणी. चेतन आचिर्णेकर हा 26 वर्षांचा पदवीधर तरुण आयुष्यातल्या पहिल्या हवाई सफरीचा आनंद घेऊन गोव्यातनं मुंबईत परतला. विमानतळावरनं विक्रोळीला घरी जाण्यासाठी त्यानं रिक्षा केली. रिक्षाचं बिल झालं 172 रुपये. रिक्षा चालकाकडे 500 रुपये सुट्टे नसल्यामुळं त्यानं वडिलांकडून 200 रुपये आणून रिक्षा चालकाला दिले. रिक्षा चालकानं 28 रुपये परत देण्याऐवजी 20 रुपयेच परत केले. सुट्टे 2 रुपये दिल्यावर 10 रुपये देईन असंही चेतनला सांगितलं. यावरून दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. हा वाद ऐकून चेतनचे वडील खाली आले आणि त्याला घरी चालण्याचा सल्ला दिला. मात्र रिक्षावाल्यानं जाता जाता चेतनला शिवी दिली. याचा राग येऊन चेतननं रिक्षाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र पकडल्यानंतर रिक्षा उलटली आणि चेतनच्या डोक्याला जबर मार लागला. तो काहीतरी तो त्याला बोलला, ते मी स्वतः ऐकलं नाही, पण ते मुलाच्या कानावर काही गेलं. तर मग तो मुलगा बोलला, अरे का रिक्षा रुका रुका बोलल्यानंतर तो रिक्षा फास्ट चालवायला लागला. तेवढा त्याने जाऊन धावत ती रिक्षा पकडली आणि ती रिक्षा पलटी झाली आणि हा रोडवर जोरात आपटल्यामुळे त्याच्यावर ती रिक्षाही आपटली. चेतनला विक्रोळीच्या गोदरेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता. त्या डोक्याला मार लागल्यानंतर त्याला बरं झालं आणि त्या रिक्षावाल्यावर 304 केस रजिस्टर केलेले दिनांक 23 तारखेला शुक्रवारची रात्रीची घटना. एका मुजोर रिक्षा चालकामुळं केवळ 2 रुपयांसाठी एका बापाला आपल्या तरुण मुलाला गमवावं लागलंय. सुट्टे पैसे नसताना प्रवासी जर 8 रुपये सोडू शकतात तर रिक्षा चालक 2 रुपये का सोडू शकत नाहीत असा प्रश्नही विचारला जातोय. अतिशय क्षुल्लक कारणासाठी एका तरुणाला जीव गमवावा लागल्यामुळं परिसरात हळहळ व्यक्त होतीये. प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. अट्टल गुन्हेगारांच्या गुन्ह्याबद्दल आपण समजू शकतो, पण पांढरपेशा माणसांबद्दल काय? लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर असताना आता महिलांच्या डब्यातील दादागिरीलाही आवर घालणं गरजेचं बनलंय. विरारहून वसईला कॉलेजला येत असताना एका कॉलेज तरुणीला दरवाजात उभ्या असलेल्या महिलेनं उतरू दिलं नाही. दादागिरी करत शिवीगाळ केली. मुलींच्या तक्रारीनंतर 4 महिलांना ताब्यात घेण्यात आले. पण प्रश्न निर्माण होतो तो या पांढरपेशा माणसांचा आणि त्यांच्यात लपलेल्या गुन्हेगाराचा. विरारमध्ये शिकणारी ही आहे ऋतुजा नाईक. ऋतुजा वसईच्या वर्तक कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला आहे. कॉलेजसाठी ती दररोज विरार ते वसई असा प्रवास करते. मंगळवारी ती नेहमीप्रमाणे प्रवास करत होती. वसईला उतरण्यासाठी ती दरवाजाजवळ उभी होती. मात्र आधीच दारात उभ्या असलेल्या 5 ते 6 महिलांच्या घोळक्यानं तिची वाट अडवली. वसईला उतरायचं तर चर्चगेट लोकल कशाला पकडली, बोरिवली ट्रेन पकडायची असा दमही त्याने दिला. दादागिरी करत तिला शिवीगाळही करण्यात आली. तिचे कपडेही फाडले. तरीही कशीबशी विद्यार्थिनी वसईला उतरली. त्यातच त्या मुलीला अस्थमाचा त्रास असल्यानं तिची प्रकृतीही गंभीर झाली. चर्चगेटच्या ट्रेनमध्ये विरारवरून चढलेली ती 840ची ट्रेन होती. तर काही ज्या बायका बसल्या होत्या त्यांचं असं म्हणणं होतं की मी वसईवाल्यांनी चर्चगेटच्या ट्रेनमध्ये चढलं नाही पाहिजे. तर त्यांनी विरारपासून शिव्या देणं आणि घाणेरी मतलब अश्लील भाषा यूज करणं चालू केलं होतं. मग नंतर जेव्हा नालासोपारा आलं तेव्हा मी कॉर्नरला उभी होती म्हणून त्या लोकांनी मला आतमध्ये यायला सांगितलं आणि खेचायला चालू केलं. तर मी बोलली की मी आतमध्ये जाणार नाही कारण मला वसईला उतरायचं होतं. तर मग त्याच्यानंतर ते ऐकलंच नाही आणि त्यांनी मला मारहाण चालू केली. त्यांनी मला पाठी बुक्के आणि माझे केस खेचले. त्याच्यानंतर त्यांनी माझ्या हातांवरती नखं पण मारली. माझी मुलगी नेमकं त्याच दिवशी परवाच्या दिवशी फर्स्ट क्लासमध्ये ते ॲक्च्युली ट्रॅव्हल करते, पण तिचा फर्स्ट क्लासचा पास संपलेला. त्याच्यामुळे मी तिला सेकंड क्लासला पाठवलेलं. आणि मेन म्हणजे महिलांची जी सुरक्षितता आहे त्या महिला बिलकुल सुरक्षित नाही आहेत ह्याच्यामध्ये. आज जे माझ्या मुलीवरती जो प्रसंग ओढवला तो कोणावरतीच येऊ नये म्हणून मी हे पाऊल उचललेलं आहे इकडे. ऋतुजानं दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुरुवारी सकाळी 5 महिलांना ताब्यात घेतले. दीपाली सावंत, नेहा ठाकूर, नयना ठाकूर, अश्विनी गुरव अशी या महिलांची नावं आहेत. महिला डब्यातही अशा प्रकारे होत असलेल्या दादागिरीला वेळीच चाप लावणं गरजेचं आहे असं मत महिला प्रवाशांनी व्यक्त केलंय. जर अशा मारहाणीमध्ये एखाद्या मुलीचा जीव गेला किंवा तिला ट्रेनमधून त्यांनी फेकून दिलं तर काय होईल? तर ह्या सगळ्या घटनेची जबाबदारी कोण घेणार?
म्हणून आम्ही CCTVची अलार्मची मागणी केली होती. आणि हा एका ग्रुपला जर पकडला आणि जर शिक्षा केली तर परत अशी घटना घडणार नाही, म्हणजे बायका परत मारहाण करताना विचार करतील. त्या सगळ्या लेडीज चढतात किंवा मुली चढतात, कॉलेज तरुणी असतात, त्या नालासोपाऱ्याला उतरणाऱ्या असतात, वसईला उतरणाऱ्या असतात, भाईंदरला उतरणाऱ्या असतात. त्यांना ते तिथे उतरायला देत नाहीत आणि त्यांचं उद्दामपणाने उत्तर असतं की तुम्ही चर्चगेट ट्रेनमध्ये चढलातच का. असं जर असेल तर त्या व्यक्ती किंवा त्या तरुणीने कुठे जायचं. माझी अशी एक मागणी आहे, CCTV जर कॅमेरे असते तर एक वचक बसला असता की त्या बायकांनी असं कृत्य केलं नसतं. रेल्वेमध्ये महिलांच्या डब्यातल्या दादागिरीची ही काही पहिली वेळ नाही. याआधी अनेकदा असे प्रकार उघड झाले. महिलांच्या सुरक्षेसाठी महिला डब्यात CCTV लावण्यात आले. पण अशा वेळी महिलांनीच महिलांवर दादागिरी करणं, मारहाण करणं, अशा प्रकारांना कोण आणि कसं रोखणार हाच खरा प्रश्न आहे. प्रवीण नलावडे, झी मीडिया, वसई. वेगवेगळे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याच्या अनेक घटना आजवर घडल्या आहेत. मात्र असं असतानाही लोक त्यापासून धडा काही घेत नाहीत. कल्याणमध्ये एका दाम्पत्यानं जवळपास 35 ते 40 जणांना 76 लाखाचा गंडा घातला आहे. या प्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या या महिलांची फसवणूक करण्यात आली आहे. तुळजाप्पा निर्मल, त्याची पत्नी आणि मुलगा योगेश या त्रिकुटानं ही आर्थिक फसवणूक केली आहे. जमीन घेते म्हणून बोलली होती आम्हाला आणि जमीन घेऊन मग काय तर तुम्हाला फायदा होईल त्याच्यामधनंच, मी स्वस्तात जमीन भेटते मला, तर आता थोड्या दिवसांनी विकले का तुमचे पैसे तुम्हाला परत करते. उलट तुमचे जेवढे घेतलेत पैसे त्याच्यापेक्षा तुम्हाला थोडेसे जास्त देईल पैसे आणि तुमचाही त्यात फायदा आहे, माझाही त्याच्यामध्ये फायदा आहे. पण झालं असं की ती जमीन तिने घेतली नाही. प्रत्येकाला हेच कारण सांगून तिने प्रत्येकाकडनं पैसे लुबाडलेत की जमीन घेते, तुम्हाला जास्त पैसे देते वगैरे म्हणून. पण तसं तिने काही केलेलं नाही. ती म्हणाली आमच्या गावाला जागा स्वस्त भेटते, 8 लाख एकर 3 एकर तुम्हाला घेऊन देतं, 17 लाख 28,000 माझ्याकडनं घेतलं, माझ्या आणि माझ्या बहिणीकडनं घेतलं पैसे. ठकसेन सुरेश निर्मल, त्याची पत्नी आणि मुलानं कल्याण शहरातील गरजू महिलांना हेरून त्यांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं. विविध आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली आहे. तसंच वयोवृद्ध आणि अशिक्षित महिलांच्या नावावर कर्ज काढून त्याची रक्कम या त्रिकुटानं हडप केली आहे. विशेष म्हणजे या अशिक्षित महिलांना त्याची जराही खबर या ठकसेनाने लागू दिली नाही. भविष्यात चांगले पैसे मिळतील या आशेनं अनेक महिलांनी पै करून जमा केलेली रक्कम सुरेश निर्मल याच्याकडे गुंतवली. मात्र आता त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. खोटा लोन तो काढला, मग सगळ्या खोट्या करून घेतल्या. ते तर लोनचा आम्हाला काय माहित नाही, पण ह्यो रोकडा पैसा मी भाऊ दिलेला आहे. आरोपी सुरेशनं अशा प्रकारे 30 ते 40 महिलांना गंडवलं असून जवळपास 76 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप या महिलांनी केलाय. या प्रकरणी फसवणूक झालेल्या महिलांनी स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. मात्र तक्रार करून 3 आठवडे उलटले तरी आरोपींना शोधण्यात पोलिसांना काही यश आलेलं नाही. त्यामुळे तक्रारदार महिलांनी स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच संशय व्यक्त केलाय. कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.